राधानगरी तालुक्यातील दुर्लक्षित खेड्यांचा कायापालट करणार आमदार प्रकाशराव आंबेडकर। राधानगरी मतदारसंघातील अनेक वाड्या वस्त्या विकासापासून वंचित होत्या। त्या वाड्या वस्त्यावर विकास गंगा पोहोचवत पाणी, आरोग्य आणि रस्ते या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत प्रत्येक गावांना कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्याशिवाय शासनाच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी असणाऱ्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या। आगामी काळात ही भरीव निधी देऊन कोणतेही गाव विकास कामापासून वंचित न राहता मतदारसंघ विकासाचे रोल मॉडेल बनवणार असे प्रतिपादन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केले। बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप। पाटपन्हाळा येथे 4,06,00,000च्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला। मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ता 2,40,00,000, नळ पाणी पुरवठा योजना 1,06,00,000, आमदार फंड 20,00,000, सामाजिक सभागृह 15,00,000, सुशोभीकरण 7,00,000, सामाजिक सभागृह 7,00,000, अंगणवाडी इमारत 11,00,000 आदी कामांचा समावेश असून या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी गोकुळ संचालक अभिजित तायशेटे, वन परिक्षेत्रपाल विशाल पाटील, सरपंच संपदा पाटील, उपसरपंच यशवंत कांबळे, विलास डवर, रेश्मा पाटील, सीमा पाटील, संदीप बोडके, सुप्रिया पाटील, बाबूराव पाटील, अशोक कांबळे, बंडा पाटील, शांताराम पाटील, तानाजीराव चौगले, मोहन पाटील, शिवाजीराव चौगले, सुहास निंबाळकर, दीपक शेट्टी, विश्वास राऊत, संतोष पाटील, लक्ष्मण गिरी, संतोष पाटील, सुरेश पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।